एवढं आलंय. आता आम्ही राईट टर्न घेतो. आता नांदगावला जाणार. मला नांदगाववरून शेलगावला. लालपरी बघा कोणती येते? देवगड, नांदगाव, कुर्ली. कुर्लीला झाली. या गावाचं नाव हडपीड आहे. इकडे स्वामींचं मठ. आज गुरुवार आहे ना, सो आरती आणि जप असते इथे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही ना, आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. आणि हे आहे कापीचं देऊळ. बघा मस्त पाणी आणि लावलं. तिथे समईला लावा. समईला अगरबत्ती समई. सगळं इथे ठेवायचं. अर्ध घ्यायचं ना आपला. कुठला नारळ? पाणी वगैरे. ते जे नवस करतात ते म्हणजे जर कोणाला बाळ होत नसेल ते नवस करतात आणि मग नवस पूर्ण झालं ते इकडे म्हणजे असे पाळणे वगैरे येऊन लावतात. ऑलमोस्ट ते सगळे पाळणेच आहेत. बघा घंटी पण लावली छोटी छोटी. छान वाटते छोटे छोटे. श्री पावनादेवी देवालय. आम्ही आता पावनादेवीच्या मंदिरात आलोय. 7:20 झाले. परफेक्ट. पान आहेत ना सोन्याचे. आपट्याचे पान आहेत इकडे. त्याचे झाड. लाईट बंद आहे म्हणून काही दिसत नाहीये. फक्त आतमध्ये देवाची कडची लाईट चालू आहे. आज जाऊया चला. लाईट नाही चालू केली ना. मोबाईल आणला नाही आणला. तेच सांगतो मला. लाईटचं बटन आई मोबाईल आणलो. काही दिसत नाही. टॉर्च लावून आता आम्ही आत चाललोय. चला. लाईटचं बटन शोध आधी. खाली बघ ते मलाही दिसतं ग. तू ये सावकाश. तर आतमध्ये फक्त लाईट चालू आहे. हां भेटलं. लाईटीचं बटन आहे बघा. ती पण परत जाताना बंद करून जायचं असतं जरा.
हे घ्या हो. इथे ठेवायला आतमध्ये इथे जागा नाही इथून जागा तिकडून आहे लॉक केलं. इथून जाऊ ना, मी जाऊ शकते. हे काय ओपन होतं. आपण पण आत जाऊया. थांबा, मला दाखवते देव. हे बघा. हॅलो. आणि हा आहे शिरगाव एस टी बस स्थानक. इथे पण ही कसली कोणती आहे, कुठे जाणार? मुंबईला जाणार. मुंबईला जाणारी बस. आणि ही आहे शिरगाव बाजारपेठ. तर मी लेट आलोय म्हणून, नाही तर सकाळी खूप गर्दी असते, इथे ट्रॅफिक असतं. हे आहे राजू फरसाण प्रोडक्ट्स. सॉरी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला तिथे. फरसाण, मालवणी खाजा, बंगाली खाजा तिथे लिहिले आहे बघा बोर्डवर. चला आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवते. आता आम्ही दरवर्षी इथूनच घेतो काय घ्यायचं असेल तर. सिंधुदुर्गमधलं फेमस दुकान आहे. केरलाच आहेत ना हे? केरलाच आहे ते, पण सगळं कोकणी प्रोडक्ट असतात. त्यांचं शॉप आहे. आम्ही आता फरसाण घेतो. खूप व्हरायटीज आहे त्यांच्याकडे. हलकी बनल. एवढं घेतलंय आम्ही आता. मामाला घेतलं. मामाला लाडू घेतो. अच्छा, आम्हाला पण घेतले. शेव लाडू सेजल दीदीसाठी घेतले, तिला आवडतं. इथे बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला पण जर हवे असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करून डिटेल्स विचारा. पाऊस बघा खूप जोरात स्टार्ट झालाय. काही दिसत नाही आहे समोरचं. मला दिसतंय काय गाडीच्या रस्त्यात. हा ना, काय दिसतच नाही आहे. रोड मला माहित नाही, मी झोपलेली. बाबाने उठवलं, पाऊस होतो. पाणी काही दिसत नाही आहे. पाणी म्हणजे समोरचं काही दिसत नाही आहे. पाणी पण
हॉटेलमध्ये. खूप लेट झाला. मग आईला बोललो बाहेरच जेवत चला, पाऊस पडते. आत गेलं तेव्हा आईने बेस्ट थाली मागवली. आता सोलकढी आहे, शिरा आहे, फ्लावरची भाजी आहे, हे काय माहीत नाही. इथे चटणी आहे, ते कोशिंबीरसारखं काहीतरी दिलं आहे, डाळ आहे, ही भाजी मला नाही माहिती, आणि चपाती आणि पापड दिलं आहे, लोणचं पण दिलं आहे. मला जेवणी आम्ही राईस मागवला आहे आणि हा ट्रिपल सेजवान राईस मागवला आहे. तो पण आम्ही जेवलो. आता आम्ही आईस्क्रीम घ्यायला चाललो आहे. आईस्क्रीम घेतले बाबांनी, बटरस्कॉच, आणि मी चोकोचिप घेतली. आणि आई बघा दादाशी व्हिडिओ कॉलवर बोलते. दादा बघा. पण पाऊस पडलाय खूप. गौऱ्या गेला तिथं नाही, लाईट नाही तर लाईट गेली आहे ना. गेली लाईट. शेट, फोन चार्जिंग करून ठेवलेत ना. माझं लावलंय. सगळ्यांच्या लाईट गेल्या तू नो. हे नशीब रात्री झोपताना काही वाटत नाही, पंखा नसला तरी. फक्त लाईट लागते. ह्याच्या डॉगचे डोळे बघ कसे चमकतात. डॉगशी करतोय. अजून पण गडगडते. मी आत्ता पाहिलं. लाईट का बंद करतात? इन्व्हर्टर असेल ना. लाईट लावा. समजतंय बघ. असलं पाणी गेलंय बघ इकडून. पिंट्या वावरती बघ. मामा. सगळं पातेलं बघ कसं पडलंय. हे बघ पातेलं बघ. सानू बघ. फायनली आलो आम्ही घरी. आणि लाईट नाही आहे, सो मी कालच्या लाईटीने एंडिंग करते. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये जे काही बघितलं तुम्हाला आवडलं असेल तर चांगलं कमेंट करा. बाय.